तर माझ्यातले चांगले गुण तर तुम्ही पाहिलेलेच आहेत, पण आज ना माझ्यातला एक वाईट गुण तुम्हाला सांगते. आता इथे ना कोणताही सीरीज वगैरे काय लावलेलं असेल तर त्याचे सगळे एपिसोड बघितल्याशिवाय ना मला काही चैन पडत नाही. म्हणून ना मी या भानगडीत पडतच नाही. पण आज चुकून एक वेब सिरीज लावली आणि ती मला आवडल्यानंतर मग मी सुरुवातच केली पाहायला. आता सगळी कामं जी आहेत ना ती येता जाता सगळं पाहतच चालू होतं. तर कोणतं पाहत आहे तुम्ही मला कमेंट करून सांगा पाहू. तर संध्याकाळची पूजा चाललेली होती, त्यावेळेला सुद्धा टी व्ही मात्र काही मी बंदच केला नाही. पण हे पाहता पाहताना मात्र मी भरपूर कामं केलेली आहेत. म्हणजे वाटाणे सोलण्यापासून ना खूप कामं माझी होती, ती सगळी पेंडिंग कामं मी केली. आणि बाकी स्वयंपाकाचं आहे ना ते तर मी आज नम्रतालाच सांगितलेलं आहे, तूच कर. कारण तिलाही माहीत आहे की आता मम्मी हे पूर्ण बघितल्याशिवाय काय झोपणारी नाही. आणि हो, तुम्हाला सगळ्यांना शुभ संध्याकाळ. तर ते झाल्यानंतर जरा दर्शनला पण आपला लाड केला, कारण दिवसभर माझं बाळ काम करत बसलेलं असतं. तर कधी कधी तर त्याला जेवायलासुद्धा वेळ मिळत नाही. पण असं काम महत्त्वाचं असतं. तर आपला असून येताना एक मक्का आणला होता आणि आता म्हटलं चला टी व्ही बघता बघताना तो सुद्धा साफ करून घेऊया, म्हणजे सोलून ठेवूया. आणि इथेच वैशूने आता हळदी कुंकू ठेवलेला आहे, तर तिने बोलावल्यामुळे म्हटलं की चला आधी तिकडे जाऊया. आणि इथे जरा वेळ आम्ही छान, म्हणजे हळदी कुंकू तर झालाच, त्याचबरोबर बोलणं वगैरे पण चालूच असतं. आणि हळदी कुंकू ना खूप बरं वाटतं, असं की आपण प्रत्येकाच्या घरी त्यानिमित्ताने जातो तरी. तर मस्त एकदम गुलाब दिलेलं होतं तिने, तर म्हटलं ताबडतोब आता केसांमध्येच लावूया, नाहीतर मग असंच ठेवलं जाईल. आणि आल्यानंतर सरप्राईज मिळालं ते म्हणजे नम्रताने ना स्वयंपाक बनवायला घेतलेला होता. आणि रस्सा पण मस्त तिने फोडणीला दिलेला आहे. तर काही फिश आहेत ना ते रश्श्यामध्ये घालायचे आहेत आणि बाकीचे उरलेले ते तळायचे आहेत.